राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी कौलापूर ते मालगाव एकत्रित गाडीतून प्रवास केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। 4 दिवसांपूर्वीच मिरज पंचायत समितीच्या इमारत उद्घाटनावरून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर तोफ डागली होती आणि पालकमंत्री आणि खासदारांचा एकत्रित प्रवास झाल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले। राज्यातील समीकरणे झपाट्याने बदलत चालली आहेत। काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या 6 खासदारांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत शिंदे सेनेत प्रवेश केला होता। त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाला मोठा धक्का बसला होता। तर गेल्या 2 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदार एनडीए मध्ये सामील होण्याच्या चर्चेला उधाण आले। या संदर्भात काही बैठका झाल्या असतानाचा दावा देखील करण्यात आलाय। त्यामुळे गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारण तापले। त्यामध्ये आता पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांचा एका गाडीतून प्रवास चर्चेचा विषय बनलाय। कौलापूर येथील नंदा पवार यांचे आषाढी वारीमध्ये अपघाती निधन झाले। त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी खासदार विशाल पाटील बुधवारी कौलापुरात आले होते। त्यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे देखील कौलापुरात आले होते। कुटुंबाशी चर्चा केल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील मालगाव येथील सलगरे कुटुंबियांच्या भेटीसाठी निघाले होते। खासदार विशाल पाटील देखील मालगावला जाणार होते। त्यामुळे खासदारांनी चंद्रकांत पाटील यांच्या गाडीत बसण्याची परवानगी मागितली। क्षणाचाही विचार न करता दादांनी देखील खासदारांना या गाडीत बसा असं सांगितलं। त्यानंतर पालकमंत्री पाटील आणि खासदार विशाल पाटील यांनी अर्धा तास एका गाडीतून प्रवास केला। यामध्ये राजकीय घडामोडींसह इतर चर्चा झाल्याचं वृत्त आहे।